आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हा कोणी पाखंडी आहे, खोटेपणाने समाधीचं ढोंग करून स्वतःचा प्रभाव टाकू इच्छितो। राजाचं स्वागत नाही, आसन नाही, पाणीही नाही विचारलं। याच क्षणी या दुष्टाचा वध करायला हवा। अवश्य, हा दंडास पात्र आहे। पण राजाने आपल्या पूर्व संस्कारांमुळे स्वतःला ते पाप करण्यापासून रोखलं। रागावून त्यांनी एक मेलेला साप महर्षी शौनिकांच्या गळ्याभोवती टाकला। त्या शौमिक ऋषींचा पुत्र शृंगी खूप तेजस्वी बालक होता। तो त्यावेळी नदीत स्नान करत होता। दुसऱ्या ऋषिकुमारांनी तिथे जाऊन त्याला सर्व वृत्तांत सांगितला की कशा प्रकारे एका राजाने त्याच्या पित्याचा अपमान केला आहे। त्यांचं बोलणं ऐकून तो अत्यंत क्रोधित झाला आणि त्याच क्षणी नदीचं पाणी ओंजळीत घेऊन राजाला त्याने शाप दिला। ज्या अहंकारी आणि मूर्ख राजाने माझ्या महान पित्याचा असा अपमान केला आहे, तो महापापी आजपासून 7व्या दिवशी तक्षक नागाच्या दंशामुळे त्याचा प्रचंड विषाग्नीत जळून भस्म होईल। हा माझा शाप या जगात कोणाच्याही टाळण्याने टळू शकणार नाही।
हा विनोद माझ्यासोबत कोणी केला? गुरुदेव, कोणी राजा आला होता. कोणी राजा? हो, कोणी गर्विष्ठ, क्रूर आणि महापापी राजाने हे दुष्कर्म केलं आहे. पण तो ह्याचा दंड अवश्य भोगेल. मी त्याला भयंकर शाप दिला आहे. शाप? हो पिताश्री, जो तुमचा अपमान करेल तो त्या पापाचा दंड अवश्य भोगेल. तक्षक नागाच्या विषात जी भयंकर ज्वाला असते, आजपासून 7व्या दिवशी त्या ज्वालांच्या लपट्यांमध्ये तो पापी भस्म होऊन जाईल. तुला माहित आहे तो कोण होता? नाही. न जाणताच दंड दिलास? वत्सा, तू मोठा अनर्थ केलास. एक खूप यशस्वी धुरंधर सम्राटाला ह्या छोट्याशा चुकीसाठी इतका भयानक शाप दिलास. ते परमभक्त, गो ब्राह्मणांची रक्षा करणारे, आपल्या प्रजेला अपत्याप्रमाणे पाळणारे असे राजर्षी आहेत, ज्यांचा सन्मान देवताही करतात. मूर्ख मुला, असा राजा नसल्यामुळे जगात जो अनाचार पसरेल, ज्यामुळे वैदिक आर्य धर्माचा शेवट होईल, लोक निराधार होतील, या पापात तुलाही भागीदार केलं जाईल. तपस्येने शक्ती अवश्य मिळते, परंतु जे भगवंताचे भक्त असतात ते या शक्तीचा प्रयोग स्वतःचा सूड घेण्यासाठी कधीच करत नाहीत. भक्त आपला अपमान, आक्षेप किंवा मारझोडीचा सूडही घेत नाहीत. तू तर एका निर्दोष राजावर प्रहार केला आहेस. जयाची बुद्धी काही काळासाठी कलीने हरली होती. तू हा घोर अनर्थ केला आहेस. अरे, हे काय केलं मी? प्राणनाथ, तुम्ही असे घाबरलात का? कुठल्या तरी आशंकेने भयभीत झाल्यासारखे. महाराणी, मी भयभीत झालोय. हा कलियुगाचा पहिला प्रहार आहे. पुढे काय होईल त्याचंच भय आहे. कसला प्रहार? आज माझ्या हातून एक अनर्थ घडलाय, जो आपल्या कुळात आजवर कुठल्याही राजाने केला नाही. तो अपमान केला आहे मी एका महामुनींचा. हे सगळं त्या राजमुकुटामुळेच झालंय. या राजमुकुटात बसवलेल्या कलीने माझी बुद्धी हरली आणि माझ्याकडून असं पाप घडवलं जे नक्कीच विनाशाचं सूचक आहे. मुनिवर, महाराज दिवसभरात वनात शिकार करून थकले आहेत. आता महालात ते विश्राम करायला गेले आहेत. तुम्ही उद्या सकाळीच त्यांना भेटू शकता. ही त्यांची झोपेची वेळ आहे. नाही वत्स, ही त्यांच्या निद्रेची नाही, जागे असण्याची वेळ आहे आणि मी त्यांना जाग करायला आलो आहे. त्यांना त्यांच्या येणाऱ्या मृत्यूबद्दल माहीत नाहीये. उद्या सकाळपर्यंत खूप वेळ निघून जाईल, म्हणून मी त्यांना याच वेळी भेटणं परम आवश्यक आहे. यातच त्यांचं हित आहे. जा, तुरंत त्यांना माझ्या येण्याची बातमी द्या. जशी आज्ञा मुनिवर. मग काय, हे सोन्याचं ओझं डोक्यावरून उतरलंय तर माझी पवित्र बुद्धी जागृत झाली. मी यासाठी कठोर दंडास पात्र आहे. जर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन क्षमा मागाल तर ते तुम्हाला अवश्य क्षमा करतील. ते क्षमा करतील किंवा करणार नाहीत, पण माझं एक अपराधासारखं त्यांच्या पायावर डोकं ठेवणं आवश्यक आहे. मी सकाळीच जाईन. महाराजांचा विजय असो. काय झालं? दारावर महामुनी शौमिक दर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वतः महामुनी शौमिक
हो महाराज. ते क्रोधित आहेत का? महाराणी, ते क्रोधित असू दे किंवा नसू देत, त्यासाठी आपल्या धर्म आणि कर्तव्यात काही फरक पडायला नको. महामुनी राजद्वारी उभे आहेत. त्यांना राजमहालात आणून त्यांचा यथोचित आदर सत्कार करायला हवा, जे योग्यच आहे. महाराज, तुमच्या येण्याने राजमहाल पवित्र झाला. मुनिवर, याच्या आधी की तुम्ही माझ्या दुष्कर्माबद्दल बोलाल, आम्ही आमचा अपराध स्वीकार करतो आणि तुम्हाला आश्वासन देतो की आमच्या त्या गंभीर अपराधासाठी तुम्हाला आम्हाला जो काही दंड द्यायचा आहे तो आम्ही अवश्य स्वीकारू. राजन, तू खरंच एक महात्मा आहेस. आम्ही आमच्या दिव्य दृष्टीने पाहिलं की जे काही झालं ते तुझ्या राजमुकुटात बसलेल्या कलियुगाच्या प्रभावामुळे झालं. त्यात तुझा दोष नव्हता, दोष तर काळाचा आहे. म्हणून माझ्या मनाला हा विचार करून वेदना होत आहेत की ज्या अपराधासाठी वास्तविक कोणी दुसराच दोषी आहे त्यासाठी तुला इतका कठोर दंड भोगावा लागेल. प्रभाव कोणा दुसऱ्याचा का असेना, पण दोष तर माझाच आहे ना, म्हणून मला दंड मिळणं हे योग्यच राहील. म्हणून हे मुनिवर, तुम्ही मला कठोरात कठोर दंड देताना अजिबात संकोच नका करू. नाही राजन, मला तुला कदापि दंड द्यायचा नाही, कारण मी तुला दोषी मानतच नाही. तर दंड का देईन? इतकंच नाही तर माझ्या हातात असतं तर लोककल्याणासाठी तो दंड तुझ्याऐवजी मी स्वीकार केला असता. कलियुगात प्रजेला तुझ्यासारखा राजा परत कधी मिळेल? तुझ्यासारख्या धर्मात्मा राजाच्या प्राणांचं रक्षण करणं हे लोककल्याणाचं काम आहे. परंतु काय करणार, माझ्या हातात काहीच राहिलं नाही. तुझा दंड निर्धारित झाला आहे. प्रभू, हा दंड कोणी निर्धारित केला आहे? माझा पुत्र ऋषी शृंगने. त्याने जेव्हा मुनी बालकांकडून हे ऐकलं की कुणा राजाने त्याच्या पित्याच्या गळ्यात मेलेला साप टाकून त्यांचा घोर अपमान केला आहे, तेव्हा त्याच वेळी क्रोधाच्या आहारी जाऊन त्याने तुला हा शाप दिला होता की आजपासून 7व्या दिवशी तक्षक नागाच्या चावण्याने तुझा मृत्यू होईल. राणी, हिला तुम्ही आतमध्ये घेऊन जा. हो महाराज. विधीच्या धनुष्यातून दुर्भाग्याचा हा बाण निघालेला आहे, तो परत जाणार नाही. मी तुला हेच सांगायला आलो आहे की या सृष्टीमध्ये आता तुझ्या वाचण्याचा काहीच उपाय नाहीये. म्हणूनच या 7 दिवसात तू परलोकी जाण्याची तयारी कर. ज्या पत्नी मुलाची तू चिंता करतो आहेस ते तुझ्या बरोबर जाणार नाहीत, इथेच राहतील. चिंता आणि मोह सोडून तू लगेचच आपल्या गुरुजनांचा परामर्श घे, ज्यामुळे तुला ते तो सन्मार्ग दाखवतील ज्यावर चालून मानव मोक्ष प्राप्त करतो. जेणेकरून जेव्हा तू हा देह त्यागून दुसऱ्या लोकात जाशील तेव्हा तिथे तुझा तसाच सत्कार व्हावा जसा महात्मा पुरुषांचा देवलोकात होतो. राजन, भगवंत तुझ्या आत्म्याला शांती देवो. महाराज परीक्षित, अशा प्रकारे अर्ध्या रात्री येण्याचं कारण काय? सगळं कुशल आहे ना? गुरुदेव, मला आत्ताच कळलंय की महामुनी शौमिकचे पुत्र शृंगी ऋषींनी मला शाप दिलाय, ज्यामुळे आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू होईल.
भगवान, मी हे जाणण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे की ज्या मनुष्याचे जीवनाचे केवळ 7 दिवस शिल्लक असतील त्यांनी असं काय करावं, कुठलं कर्म करावं ज्यांनी तो परलोकी सुखाने जाईल, तो मुक्ती मिळवू शकेल. राजन, ज्याला मुक्ती हवी असेल त्याच्याकडे एकच मार्ग आहे, भक्तीचा मार्ग. परंतु व्यक्तीच्या हृदयात भक्तीची भावना प्रभावित व्हावी, भक्तीचं बीज अंकुरित व्हावं, याचा काही सरळ मार्ग आहे का? आहे, अतिशय सरळ मार्ग आहे. भगवान वेदव्यासांनी लिहिलंय की यतफलम नास्ति तपसः न योगेन समाधिना तत्फलम लभते साम्यफलो केशव कीर्तनः. म्हणजेच जे फळ योग, तपस्या किंवा समाधीने मिळत नाही, कलियुगात तेच फळ श्रीहरी कीर्तन म्हणजेच कृष्ण लीलेचं गायन करून सहज मिळतं. म्हणून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण आणि कीर्तन करावं, ज्यामध्ये श्रीकृष्णाच्या दिव्य लीलांचं पवित्र वर्णन आहे. त्याच्याच श्रवणाने उत्पन्न झालेली भक्ती तुझ्या मोक्षाचं कारण ठरेल. जर असं असेल तर गुरुदेव, मला आपला सेवक समजून भागवत कथेचं ज्ञान द्यावे. राजन, सध्या त्याचे पूर्ण अधिकारी भगवान वेदव्यासांचे पुत्र भगवान शुक्रदेव आहेत. तू त्यांना शरण जा, ते अवश्य तुला श्रीमद भागवत कथेचं अमृत पाजतील. ज्ञान के पर्वत ध्यान के सागर बाल यति शुकदेव कहाए. वेद समस्त और शास्त्र सभी मुनिराज के मानस माही समाए. ऐसे महातपधारी के द्वार पे याचक बन के परीक्षित आए. जान मनोरथ राजन का मुनिराज कृपा के घन बरसाए. हे ब्रह्मर्षी, तुम्ही योगींचे परमगुरु आहात, म्हणून मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न विचारतो. प्रभू, जो पुरुष मृत्यूच्या द्वारी उभा असेल अशा मरणासन्न पुरुषाला काय करायला हवं? परीक्षित, हा प्रश्न जो तू केला आहेस यात लोकहितही लपलेला आहे. कारण वास्तवात सगळेच मनुष्य मृत्यूच्या दारीच उभे असतात, पण त्यांना ही गोष्ट माहीत नसते. तुझा प्रश्न आहे की मृत्यूच्या दारी असलेल्या मनुष्याने काय करावे. हे राजन, याचे उत्तर ऐका. मृत्यूची जरी वेळ आली तरी मनुष्याने घाबरू नये. मृत्यूच्या आक्रमणाच्या आधीच त्यांनी वैराग्याच्या तलवारीने शरीराच्या मोहाचा छेद करावा आणि ओम रूपी प्रणवाचा मनातल्या मनात जप करावा. प्राणवायूला वशमध्ये करून आपल्या मनावर विजय मिळवावा. बुद्धीच्या मदतीने इंद्रियांना त्यांच्या विषयातून वेगळे करावे आणि मनापासून भगवंताच्या मंगलमय मूर्तीचे ध्यान करता करता प्रभूंच्या स्मरणामध्ये पूर्ण रूपाने लीन व्हावे. तेव्हा मनुष्याला लगेचच भक्तियोगाची प्राप्ती होते. म्हणून शास्त्रांनी कलियुगात सगळ्यात सहज एकच मार्ग सांगितला आहे, भक्ती. म्हणून हे राजन, मी तुला भागवत पुराणाची कथा ऐकवीन, जी भक्तिरसाची अशी गंगा आहे की जो प्राणी
एकदा त्यामध्ये स्नान करतो, त्याला मग भक्तिरसाच्या त्या नदीतून बाहेर निघावंसं वाटतच नाही. त्यातच मग्न होतो. त्यातच त्याचा मोक्ष आहे. तू भगवंताचा परमभक्त आहेस, म्हणून मी तुला तीच भागवत कथा ऐकवीन, ज्यात श्रीकृष्णांच्या सगुण लीलांचं वर्णन आहे. तुझ्या अंतकाळात कृष्ण लीलामृताचं श्रवणच तुला मदत करेल. द्वापारच्या शेवटी अशी वेळ आली जेव्हा जगातल्या सर्व आसुरी शक्ती एकत्रित आल्या होत्या. त्यावेळी लाखो दैत्यांच्या दलांनी अहंकारी राजाचं रूप धारण करून त्यांच्या भारांनी पृथ्वीला ताब्यात ठेवलं होतं. त्यातला सगळ्यात शक्तिशाली दैत्य मथुरेचा राजकुमार कंस होता, जो धर्माचा नाश करण्यासाठी आतुर होता. खेचा 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 कोण भगवंत ज्याच्या पूजेत तुम्ही वेळ वाया घालवता? बोलाव त्याला. इथला भगवंत कंस आहे. तोच सुखी राहील जो कंसाची पूजा करेल. त्या सगळ्यांच्या अत्याचारांनी पीडित होऊन माता पृथ्वी, इंद्र, नारद, बृहस्पती आणि अन्य देवता मदतीसाठी ब्रह्माजींकडे गेले. ब्रह्माजींनी त्यांना आश्वासन दिलं की कंसासारख्या असुरांचा नाश करण्यासाठी धरतीवर भगवंतांनी अवतार घ्यायची वेळ आली आहे. त्यांनी हेही सांगितलं की यावेळी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः पृथ्वीवर जायचा निर्णय घेतला आहे. परीक्षित, नशिबाची विडंबना तर बघ. ज्या कंसाचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनी अवतार घ्यायचं वचन दिलं, त्याच कंसाला हे माहीत नव्हतं की भगवान श्रीकृष्ण त्याचीच बहीण देवकीच्या पोटी जन्म घेतील. आणि मग वेळ येताच कंसाने आपली बहीण देवकीचा विवाह एका यदुवंशी राजकुमार वासुदेवाबरोबर मोठ्या दिमाखात केला. घर
पधारे, बराती द्वारे पधारे। हम स्वागत में नैन बिछाए, इस अवसर पर बलि बलि जाए, इस अवसर पर बलि बलि जाए। मुख देखे फूले न समाए, आए चंदा के संग तारे, बराती द्वारे पधारे, बराती द्वारे पधारे। किंशुकं शल्मलि विश्वरूपं, हिरण्यवर्णं सुवृतं सुचक्रम्, आरोह सूर्ये अमृतस्य लोकं, स्योनं पत्ये वहतुं कृणुष्य। अन्तरिक्षरारिज वसन्तु पन्था, ये भी सखायो यन्ति नो वरेण्यं, समर्यमासं भगो निनीयात्, संजासपत्यं स्वयमस्तु देवाः। गोरी मन भावन के संग किरण लागी, हरे हरे किरण लागी भावरिया। मुख लजाई हमें उमंग, किरण लागी, हरे हरे किरण लागी भावरिया। गोरी मन भावन के संग। मोद मनावे सखिया गावे हिलमिल मंगलाचार, मोद मनावे सखिया गावे हिलमिल मंगलाचार। मन ही मन सब इस जोड़ी को देख आशीष हजार। किरण लागी, हरे हरे किरण लागी भावरिया। गोरी मन भावन के संग, किरण लागी, हरे हरे किरण लागी भावरिया। गोरी मन भावन के संग। मुली, तुझ्या भाग्याची तुलना अजून कोणाशीही होऊ शकत नाही. इतकं चांगलं सासर, असा सत्यवादी पती. देव करो तू नेहमी सुखी राहावीस. नाही बाळ, अशा मंगलक्षणी रडू नये बाळ. आई, काय झालंय बाळा? काही सांगायचंय का तुला? माहित नाही, पण जीव थोडा घाबरतोय. असं वाटतंय जणू काही अशुभ घडणार आहे. काहीतरी घडणार आहे. आई, आई मला भीती वाटते. मलाही असंच काहीसं वाटत आहे काकी. हो काकी, मलाही असंच काहीसं वाटत आहे. माझ्या मनात सुद्धा न जाणे का एक अनामिक भीती दाटून आली आहे. जणू काही अशुभ घटना घडणार आहे. मोठा भाऊ म्हणून हिला धीर देण्याऐवजी तिला अजून भयभीत करतो आहेस. तुझ्यासारख्या योद्ध्याने तर भयाचं नाव सुद्धा घेता कामा नये.
तू योग्य बोलत आहेस काकी, परंतु मोहाचं बंधनच असं विचित्र आहे जे मोठमोठ्या योद्ध्यांचं मन सुद्धा विचलित करू शकतं. तुला तर ठाऊकच आहे की देवकीवर माझं सर्वात जास्त प्रेम आहे. हिला मी कधीच चुलत बहीण समजलो नाही, सदैव माझी सख्खी बहीणच मानला आहे. त्यामुळेच हिला निरोप देते वेळी ही जी मनाला कुठल्याशा अशुभाची चाहूल लागते आहे त्याची मला चिंता वाटत आहे. देवकीचं काही वाईट तर होणार नाही ना? हो, तसं तर हिच्या सासरच्यांना चांगलं पारखूनच हिचा विवाह तिथे झाला आहे. कुमार वासुदेवात सुद्धा कुठला अवगुण सापडणार नाही. परंतु तरीही सासरी जर तुला काही त्रास झालाच, कुणी तुला तिथे त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून किंवा कुठल्या दुसऱ्या प्रकारे दुःख देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सांग की तू महाबली कंसाची बहीण आहेस. कुणी वक्र दृष्टीने तुझ्याकडे पाहिलं तर मी त्याचे डोळे हिरावून घेईन. कुणाचा हात तुला त्रास देण्यासाठी पुढे आला तर तो हात मी कापून टाकेन. हे बोलूनच तुला मी धीर द्यायला आलो आहे की तुझ्या सासरी कुणाचं धाडच नाही होऊ शकणार तुझ्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याचं. तू कंसाची बहीण आहेस हे सदैव लक्षात ठेव. बस हेच सांगायचं होतं मला. हे बघ बाळा, जे भावाने सांगितलं ते कधीही लक्षात ठेवू नकोस. त्यामुळे ना तू सुखी राहशील, ना तुझ्या सासरचे सुखी राहतील, आणि ना कधी तुझा संसार त्यामुळे सुरळीत होईल. सासरी जाशील तर माहेराला विसरून जा, कारण आता तेच तुझं घर आहे. त्या घरात तुझ्या जाण्याने सुखाची वृद्धी व्हावी हेच तुझ्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. जिथे जरी तुझ्या कोणी विरोधात असेल, तुझं अहित चिंतणारं असेल, तर त्याला भावाच्या धाकाने नाही तर तुझ्या सेवेने आणि प्रेमाच्या जोराने जिंकून घे. सेवा आणि प्रेम हेच स्त्रियांच्या आयुष्याचे मूळ आदर्श आहेत. जी स्त्री आदर्शाच्या यशिडीवर उभी असते तिचं घर सर्वात उंच दिसतं, आणि तिचीच तिथे पूजा देखील होते. मुली, माझं हे पाठवणीचं बोलणं विसरू नकोस. यांना माळेसारखं गळ्यात धारण कर मुली. बना के लाडो ही से लगाए रखियो।
आयुष्यमान भव. कुमार, आजपर्यंत ही आमची मुलगी होती, आजपासून तुझी पत्नी आहे. आता हिचं सुख समाधान तुझ्यावर अवलंबून आहे. बाळा, पत्नी पतीचं अर्धांग असते. कठीण प्रसंगी स्वतःचं शरीर, स्वतःच्या प्राणांपेक्षाही आधी पत्नीचं रक्षण करणं पुरुषाचा धर्म आहे. ज्या प्रकारे धरती तिच्या सर्व प्राणीमात्रांचं ओझं घेऊन चालते, त्याच प्रकारे पतिव्रता स्त्री सुद्धा तिच्या पतीच्या कुळाच्या परंपरांना तिच्या खांद्यावर घेऊन चालते. त्यामुळे ज्या प्रकारे मनुष्य धरतीचं पूजन करतो, त्याच प्रकारे पुरुषासाठी पत्नी सुद्धा पूजनीय असते. सदैव सुखी रहा. कुमार वसुदेव, देवकी माझी सर्वात लाडकी बहीण आहे. मला केवळ इतकाच विश्वास दे की तुझ्या घरी तिला कुठलंच दुःख सहन करावं लागणार नाही. भाताश्री, सुख आणि दुःख तर मनुष्याला त्याच्या कर्माने मिळतं. पण मी तुम्हाला हे वचन देऊ इच्छितो की माझ्यामुळे देवी देवकींना कुठलाही त्रास होणार नाही. कुमार, तू सत्यवादी आहेस, म्हणूनच तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवतो आहे. चल देवकी, आज मी तुझा सारथी बनतो. तुझा रथ हाकून तुला कुमाराच्या महालापर्यंत सोडून येतो. चल देवकी. देवकी वासुदेवांचा, युवराज कंसाचा, युवराज कंसाचा, देवकी वासुदेवांचा, देवकी वासुदेवांचा, युवराज कंसांचा, देवकी वासुदेवांचा, देवकी वासुदेवांचा, युवराज कंसाचा, युवराज कंसाचा, देवकी वासुदेवांचा. निरभ्र आकाशात वीज कडाडली. हे मूर्ख कंसा, हे मूर्ख कंसा, हे मूर्ख कंसा. कोण आहे तो जो आम्हाला अशा प्रकारे संबोधतोय? कोण आहे ज्याला त्याच्या प्राणांची पर्वा उरली नाहीये? समोर यावं त्याने.
हे परममूर्ख कंसा, ही रागावण्याची वेळ नाही, खेद व्यक्त करण्याची वेळ आहे. तू तुझ्या भाग्याला स्वतःच्या हाताने आग लावायला निघाला आहेस. अरे मूर्खा, जिला तू इतक्या प्रसन्नतेने रथात बसवून घेऊन जातो आहेस, त्याच देवकीचं 8वं अपत्य तुला मारून टाकणार आहे. हिचं 8वं अपत्य तुझा काळ बनून येईल, तुझा घात होईल, तुला मारून टाकेल. तुझा घात होईल, तुला मारून टाकेल, तुझा घात होईल. हा, माझा काळ मला मारून टाकेल, देवकीचा 8वं अपत्य मला मारून टाकेल. हा, देवता सुद्धा ज्याचा आवाज ऐकून थरथर कापतात, त्या कंसाला देवकीचं 8वं अपत्य मारून टाकेल. मी माझ्या मृत्यूच्या मूळ कारणालाच नष्ट करून टाकतो. देवकी राहणार नाही ना तिचं 8वं अपत्य राहील. हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.